प्रश्नासंदर्भात राज्य सरकारची दिल्लीमध्ये अमित शहा यांच्यासोबत सकारात्मक बैठक झाली। कांद्याचा 15 रुपये 80 पैसे दर निश्चित करण्यात आलेला आहे। दर आणखी वाढवण्याची मागणी केल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। 10 लाख टन कांदा खरेदी नाफेड एनसीसीएफनं करावी अशी मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती फडणवीसांनी दिली। कांदा निर्यातीवर कोणतीही बंदी नाही असं देखील फडणवीसांनी म्हटलं आहे। कांदा प्रश्नावर गृहमंत्री अमित शहांसोबत सकारात्मक चर्चा झाली असल्याचं फडणवीसांनी सांगितलंय। 15 रुपये 80 पैसे कांद्याचा दर निश्चित केलाय, त्यात आणखी वाढ करण्याची मागणी आहे। 2 लाख ऐवजी 10 लाख टन कांदा खरेदी करण्यावरही शहा सकारात्मक। 10 लाख टन कांदा खरेदी नाफेड एनसीसीएफनं करावी अशी मागणी केली असल्याचं फडणवीस म्हणाले। नाफेड एनसीसीएफ मध्ये जाणीवपूर्वक कांदा नाकारला जातोय, त्यावर नियंत्रण आणलं जाईल। कांद्याची खरेदी व्यापाऱ्यांकडून नाही तर शेतकऱ्यांकडून झाली पाहिजे अशी मागणी केली। एमएसपी वाढवणं गरजेचं आहे असं शहांनी मान्य केलं। कांदा निर्यातीवर कोणतीच बंदी नाही, कांद्याचे बियाणे मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट होत आहेत। कांद्याचे भाव स्थिर राहण्यासाठी उपाययोजना सुचवल्या आहेत अशी माहितीही फडणवीसांनी दिली आहे। कांद्याचा जो खरेदीचा भाव आहे तो कालच वाढवून 15 रुपये 80 पैसे केलेला आहे। तो अजून कसा वाढवता येईल या संदर्भात देखील मागणी करण्यात आली आहे। 2 लाख टनाच्या ऐवजी 10 लाख टन खरेदी ही एनसीसीएफ आणि नाफेडनी करावी, त्यावर सकारात्मक निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। यासोबत काही अजून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याकरता आणि कांद्याचे भाव स्थिर राहावे याच्याकरता उपाययोजना सुचवलेल्या आहेत, त्याच्यावरही त्यांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे। जे कांद्याच्या आणि साखर उद्योगाच्या अतिशय कठीण प्रश्न सध्या मी शेतकरी तोंड देत होते, त्यावरती नक्कीच साधक बाधक चर्चा झाली आणि 10 दिवसामध्ये सकारात्मक निर्णय देण्याचा आम्हाला आश्वासन मिळालेलं आहे। त्यामुळे नक्कीच महाराष्ट्रातल्या सर्वच शेतकऱ्यांना आणि साखर उद्योगाला अतिशय म्हणजे दिलासा देणारी ही घटना आज घडलेली आहे। दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेमध्ये सुनेत्रा पवारांना कांद्यासंदर्भात प्रश्न विचारल्यावर दिलीप वळसे पाटलांनी उत्तर दिलं। त्यावेळी काय झालं ते पाहूया। मैं बोलता हूँ। अरे इधर निर्णय झाला का कांद्याच्या बाबतीत? शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात आता सध्या निर्यात बंदी उठवलेली आहे, त्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांचा राष्ट्रवादीनं माझ्याकडे अर्थ खात्याची मागणी केली नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं। अर्थ खात्याची मागणी केल्यावर सांगेन असं फडणवीस म्हणाले। एनसीबीच्या वतीनं अर्थ खातं मागितलं जात आहे। एनसीबीच्या वतीनं अर्थ खातं मागितलं जात आहे। तुम्हाला मागितलं? नाही, तुम्हाला मला नाही मागितलं। मला मागितलं की मी सांगेन। राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये नाराजी व्यक्त केली गेली सर। माझ्यापर्यंत आली तर मी त्याच्यावर योग्य उत्तर देईन। दरम्यान सुनेत्रा पवारांना अर्थ खात्याबद्दल प्रश्न विचारल्यानंतर वळसे पाटलांनी पत्रकारांना रोखलं। त्यावेळी नेमकं काय घडलं तेही पाहूया। अर्थ खाते तुम्हाला कधी फायनान्स मिनिस्ट्री तुम्हाला अर्थ खातं मिळालं। दरम्यान राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये अर्थ खात्यावरून सुनेत्रा पवारांनी खंत व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर अर्थ खातं राष्ट्रवादीला दिलं नाही अशी नाराजी सुनेत्रा पवारांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली। राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी अर्थ खात्यावरून खंत व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे। सूत्रांच्या माहितीनुसार अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर अर्थ खातं राष्ट्रवादीला दिलं नाही अशी खंत सुनेत्रा पवारांनी बोलून दाखवली आहे। वारंवार मागणी करूनही भाजपकडून अर्थ खातं दिलं जात नसल्यामुळे सुनेत्रा पवारांनी नाराजी व्यक्त केली। राष्ट्रवादीच्या बैठकीत सुनेत्रा पवारांनी नेत्यांना या संदर्भात माहिती दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तुम्हाला काय नाराजी माहित झाली मला माहित नाही, पण
मला याबद्दलची काही माहिती नाही आहे. 100% मला खात्री आहे की ज्या वेळेस अर्थ खातं देवेंजींनी स्वतःकडे ठेवलं की बजेटचं सत्र होतं आणि त्या ह्याच्यामध्ये ते मुश्किल होतं देणं आणि त्यावेळेसच त्यांनी सांगितले की आम्ही परत अर्थ खातं देऊ. त्याप्रमाणे जे काय निर्णय असेल तर ते माननीय मुख्यमंत्री आणि सुनेत्रा वहिनी मिळून घेतील. तर अर्थ खात्याबद्दलचा निर्णय एनडीएचे प्रमुख नेते घेतील अशी सूत्रांची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अर्थ खात्याबद्दलचा निर्णय केंद्रीय नेतृत्वासह बोलून अपेक्षित आहे. एनडीएच्या केंद्रीय नेतृत्वाच्या सूचनेनं निर्णय घेतले जातील. एनडीए नेतृत्वाच्या म्हणण्यानुसार खाते बदल होतात. नाशिक किंवा संभाजीनगरची जागा मिळावी असा आमचा सेनेकडे आग्रह आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. राष्ट्रवादीने आमच्याकडे पुण्याची जागा मागितलेली आहे असंही फडणवीस म्हणाले. विधान परिषद निवडणुकीमध्ये 2 गोष्टींवर अडलं आणि ते आम्ही सोडवू असं फडणवीसांनी म्हटलं आहे. मी काल सांगितलं, पुन्हा सांगतो, उद्या पुन्हा विचारू नका. आमचं जवळपास ॲग्रीमेंट झालेलं आहे. फक्त शिवसेनेसोबत नाशिक आणि संभाजीनगरपैकी एक जागा आम्हाला मिळाली पाहिजे असा आमचा आग्रह आहे. आणि NCPने आम्हाला पुण्याची जागा मागितलेली आहे. त्यामुळे या 2च गोष्टींवर आमचं अडलं आहे, जे आम्ही सोडवून घेऊ. आता काही कठीण नाही. कठीण पेपर संपला आहे, सोपा पेपर बाकी आहे. टिकमार्क करायचं आहे. टिकमार्क झाल्याबरोबर विषय संपतील. माझी भूमिका हीच आहे की जिथे आमच्या जागा जास्त आहेत तिथे आम्हाला नक्कीच विधान परिषदेची सीट मिळाली पाहिजे आणि आमची अगदी जे सकारात्मक चर्चा चालली आहे तसं होईलच. 2 किंवा 1 जागा दिली जाते तर ती चालेल का? तुमची मागणी किती आहे? आम्ही 3 जागांसाठी मागणी केलेली आहे आणि नक्कीच सकारात्मक उत्तर मिळेल. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये सोसायटीमध्ये बकरा कुर्बानीवरून तणाव निर्माण झाला. मीरा रोड नंतर घाटकोपर, गोरेगाव या ठिकाणी देखील वाद निर्माण झाला. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये सोसायटीत बकरा कुर्बानीवरून तणाव निर्माण झालाय. मीरा रोड पाठोपाठ गोरेगाव आणि घाटकोपरमध्ये सुद्धा वाद पाहायला मिळतोय. घाटकोपरच्या सागर पार्क सोसायटीमध्ये बकरा कुर्बानीला सोसायटीमधल्या रहिवाशांनी विरोध केलाय. किरीट सोमय्यांनी मीरा रोड नंतर घाटकोपरमधील सागर पार्क सोसायटीला भेट दिली. यावेळी मोठा फौजफाटा सोसायटी परिसरामध्ये तैनात करण्यात आला होता. सोसायटीमध्ये 31 बकरे ठेवण्यात आले होते. काही बकरे पालिकेनं ताब्यात घेतलेत अशी माहिती सोमय्या यांनी दिली. पालिकेनं दिलेल्या जागेवर कुर्बानी करावी असं स्पष्ट करतानाच सोमय्यांनी सोसायटीमध्ये बकरा कुर्बानी होऊ देणार नाही असा इशारा दिला. या सोसायटीत उद्या कुर्बानी होऊ देणार नाही. सोसायटीच्या लोकांना जी कुर्बानी करायची आहे म्हणजे राहणाऱ्या त्यांची कुर्बानीची व्यवस्था महापालिका करीत आहेत. घाटकोपरमधील सागर पार्क सोसायटीमध्ये 30 वर्षांपासून बकरा कुर्बानी केली जाते. मध्यरात्री अचानक पालिकेनं बकरा कुर्बानीची परवानगी रद्द केली. पालिकेनं जागा द्यावी, तिथे कुर्बानी करू अशी रहिवाशांची भूमिका आहे. दुसरीकडे गोरेगाव पूर्व मधील गोकुळधाम परिसरातही बकरा कुर्बानीला विरोध करण्यात आलाय. उघड्यावर बकरी कुर्बानीला परवानगी देऊ नका, अन्यथा आंदोलन करू असा इशारा नगरसेविका प्रीती सातम यांनी दिलाय. तुम्ही एकत्र या, तुम्ही शेड बांधा, तुम्ही कव्वाली गा, तुम्ही तुमच्या बांधवांना भेटा, पण अशा पद्धतीने ओपन जागेवरती बकऱ्याची कुर्बानी द्यायला आमचा विरोधच आहे. सोसायटीमध्ये असे बकरी ईद करताना तिथं बकरे कापू नयेत हे शासनाचे सुद्धा निर्देश आहेत आणि पोलीस त्यांच्यावर कारवाई सुद्धा करतात. दुसरीकडे नुकताच मीरा रोडच्या पूनम इस्टेटमध्ये झालेल्या प्रकरणावरून काशीमीरा पोलिसांनी 3घांवर गुन्हे दाखल केले आहेत. मीरा रोडच्या पूनम इस्टेट क्लस्टर 1 कॉम्प्लेक्समध्ये बकऱ्यांसाठी बनवलेल्या शेडला विरोध करण्यात आलाय. यानंतर पालिकेकडनं हा शेड तोडण्यात आला. इतकंच नाही तर पुन्हा शेड बनवण्याचा प्रयत्न झाल्यानंतर मोठा गोंधळ झाला. सार्वजनिक ठिकाणी किंवा कुठल्या सोसायटीच्या ठिकाणी अशी पशुहत्या करणं हे कायद्यानेच बेकायदेशीर आहे. कायद्याने हा गुन्हा आहे. मी सीपींना, महासंचालकांना आणि मुळात महानगरपालिका आयुक्तांना पण एक लेटर दिलं. पुणे तो कुछ भी कर सकता है. नागपुरात होर्डिंगसाठी 4 झाडांची वृक्षतोड करण्यात आली आहे. पालिकेकडनं परवानगी न घेताच कंत्राटदाराने झाडं तोडली. कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे.
नागपूरच्या ट्रॅफिक चौकामध्ये एका ऍड एजन्सीने होर्डिंग स्टँड उभारण्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेली 4 ते 5 झाडं तोडली आहेत. धक्कादायक म्हणजे ही झाडं तोडण्यासाठी कंत्राटदाराने पालिकेची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचं समोर आलं. विदर्भामध्ये उष्णतेची लाट सुरू आहे. आधीच झाडांचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यातच झाडं तोडल्यामुळे पर्यावरणवाद्यांनी संताप व्यक्त केला आहे. कंत्राटदारावर गुन्हा दाखल करून कंत्राट रद्द करण्याची मागणी पर्यावरणवाद्यांनी केली आहे. प्रशासन आणि आपल्या इकडचे नेता सरकार कोणीच गंभीर नाहीये अवैध वृक्ष कटाईबद्दल. तुम्ही बघत असाल नागपूर शहरामध्ये होर्डिंग्स करता पहिले पण खूप मोठ्या प्रमाणात झाडं कापली गेली, याचिका पण आहे, पण तरीही आजपर्यंत कोणावरती पण कारवाई झाली नाहीये, कोणाचा कॉन्ट्रॅक्ट रद्द झाला नाहीये. केरळचे माजी मुख्यमंत्री पी विजयन यांच्या घराबाहेर राडा झाला. पी विजयन यांच्या घरी ईडीने छापा टाकला. यावेळी कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ईडीची गाडी फोडली. दरम्यान पी विजयन यांच्या मुलीच्या आयटी कंपनीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा ईडीला संशय आहे. केरळचे माजी मुख्यमंत्री पी विजयन यांच्या घराबाहेर मोठा राडा झाला. पी विजयन यांच्या घरी छापा मारणाऱ्या ईडीला कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. ईडीच्या अधिकाऱ्यांची गाडी कार्यकर्त्यांनी फोडली. काचेवरती भले मोठे दगड भिरकावले. सीआरपीएफची सुरक्षा व्यवस्था असूनही कार्यकर्त्यांनी ईडीच्या गाडीची तोडफोड केली. पी विजयन यांची मुलगी टी वीणा यांची एस्कॉलॉजिक सोल्युशन ही कंपनी आहे. या कंपनीला कोचिन मिनरल्स अँड रुटाईल लिमिटेड या खासगी खाण कंपनीकडनं 2017 ते 2021च्या दरम्यान 1,72,00,000 रुपये दिले गेले. या पैशांच्या बदल्यात एक्सॉलॉजिक कंपनीनं कोणतीही सेवा दिली नाही. हे पैसे राजकीय फायद्यासाठी लाच म्हणून दिले असावेत असा ईडीला संशय आहे. कोचिन मिनरल्स अँड रुटाईल लिमिटेडमध्ये केरळ सरकारचा 14% हिस्सा आहे. त्यामुळेच हे प्रकरण अधिकच गंभीर मानलं जात आहे. बातमी एसआयआर करण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार आहे असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय. मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी एसआयआर आवश्यक असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे. बिहार निवडणुकीपूर्वीची मतदार यादीची एसआयआर प्रक्रिया कायदेशीर आणि घटनात्मक असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. निवडणूक आयोगाला एसआयआर साठी विशेष प्रक्रिया अवलंबण्याचा अधिकार असल्याचं सुप्रीम कोर्टानं नमूद केलंय. निवडणूक आयोग ही एक घटनात्मक संस्था आहे. निवडणूक आयोगाला निष्पक्ष आणि अचूक मतदार यादी तयार करण्याचा अधिकार आहे. किंचित वेगळ्या प्रक्रियेमुळे कोणतीही प्रक्रिया बेकायदेशीर ठरत नाही. मतदार यादीतून नाव काढल्यानं नागरिकत्व हिरावलं जात नाही. नागरिकत्व निश्चित करणं हे निवडणूक आयोगाचं काम नाहीये. एसआयआर हा लोकप्रतिनिधित्व कायदा आणि संबंधित नियमांच्या विरुद्ध नाहीये. एसआयआरचा अर्थ मतदार यादी दुरुस्ती करणे आहे. एसआयआर मध्ये प्रत्येक घरात जाऊन विचारपूस करून डुप्लिकेट मतदार वगळण्यात येतात. BLO अर्थातच बूथ लेवल ऑफिसर घरी येऊन तुम्ही तिथेच राहता की नाही याची खात्री करतात. काही बदल करायचा असल्यास आवश्यक फॉर्म भरून घेतात. मृत व्यक्तींची किंवा स्थलांतरित झालेल्यांची नावं यादीतून वगळली जातात. 18 वर्ष पूर्ण झालेल्या नवीन तरुणांची नावं मतदार यादीमध्ये समाविष्ट केली जातात.